सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आज आपण पाहणार आहोत व्याकरणातील भाग म्हणजे शब्द संपत्ती. आता पहिलं पाहणार आपण शब्द सिद्धी. शब्द कसा बनतो, शब्द कसा बनतो याच्या अगोदर आपण वाक्य आपल्याला माहिती आहे, अर्थपूर्ण शब्दांनी वाक्य बनते. पण हा शब्द कसा बनतो म्हणजे तयार होतो, सिद्ध होतो, त्यास काय म्हणतात, शब्द सिद्धी. तर त्या शब्द सिद्धीमधील पहिला आपण शब्द पाहणार आहोत तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत भाषेतून काही शब्द जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या मूळ रूपात मराठीत आले आहेत. म्हणजे आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये मराठीमध्ये संस्कृतमधले शब्द तसेच्या तसे वापरतो, त्यांच्या मूळ रूपात मराठीत आले आहेत, त्यांना तत्सम शब्द म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली मी उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण बघून तुमच्या लक्षात येईल की असे नेहमीच्या व्यवहारात आपण हे शब्द संस्कृतमध्ये आलेले असतात, पण त्याच्यामध्ये ते बदल होत नाही, त्यांच्या मूळ रूपात बदल होत नाही, तसेच्या तसे आपण ते वापरतो. उदाहरणार्थ पिता. आता पिता हा शब्द आपण वापरतो, पण तो शब्द मूळ कुठला आहे, संस्कृतमधला आहे, पण तो तसाच्या तसा आपण आपल्या मूळ रूपात मराठीत वापरतो. पिता, पुत्र, कन्या, जल, पुष्प, भूगोल इत्यादी असे अनेक शब्द आहेत. तर थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत भाषेतून काही शब्द जसेच्या तसेच आपण मूळ रूपात मराठीमध्ये वापरतो आले आहेत, त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. दुसरा आहे तद्भव. आता तद्भव त्याच्या उलट आहे. म्हणजे कसं आहे, संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्या काही शब्दांच्या मूळ रूपात काय होतो, बदल होतो. अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. उदाहरणार्थ बघा, संस्कृत शब्द पहिला आहे ग्राम, आणि मराठीमध्ये आपण ग्राम न वापरता कोणता शब्द वापरतो, त्याऐवजी आपण गाव शब्द वापरतो. म्हणजे संस्कृतमध्ये गाव या शब्दाला, बरोबर ना, काय म्हणतात, ग्राम म्हणतात. जसं पुष्प हा संस्कृतमधला शब्द मराठीत येताना त्याचा बदल होऊन त्याचं काय होतं, फूल. दुग्ध दूध, पर्ण पान, हस्त हात, कर्ण कान, कोमल कोवळा असे भरपूर शब्द आहेत. त्या नेहमीच्या व्यवहारामध्ये संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्या शब्दांच्या मूळ रूपात काय होतो, बदल होतो. अशी तद्भव शब्द आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये वापरत असतो. पुढे आहे देशी शब्द. आता देशी शब्द म्हणजे काय? जे शब्द आपले मूळचेच मराठीचेच आहेत, ते कुठल्याही दुसऱ्या भाषातून आलेले नाहीत. मूळ आपले कोणते आहेत, ते मूळचेच आहेत. अशा शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. आता उदाहरण बघा, खालचा तक्ता बघायचा, पुढील तक्ता बघा. तर अशा प्रकारे देशी शब्द कोणते? जे शब्द मूळचे मराठीच आहेत, ते कुठल्याही दुसऱ्या भाषातून मराठीत आलेले नाहीत, अशा शब्दांना आपण काय म्हणतो, देशी शब्द. डोळा, दगड, झाड, चिमणी, बाजरी, गुडघा, वांगे इत्यादी. हे इत्यादी म्हणजे एवढेच नाही आहे, तर आणखी आहेत. पुढचं आहे परभाषीय. आता परभाषीय म्हणजे काय? इतर भाषांतील काही शब्द मराठी भाषेत आलेले आहेत आणि आपण ते आपल्या मराठी भाषेमध्ये वापरतो. तुम्हाला खाली तक्ता जो दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये बघा काय लक्षात तुमच्या येते. हिंदी, कानडी, इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी, तेलुगू, गुजराती. बरोबर. आता हे काय आहेत, या भाषा आहेत. बरोबर. या भाषांमधले शब्द आपण आपल्या मराठीमध्ये वापरतो. आता हे का वापरतो? व्यवहारासाठी, बरोबर आहे की नाही. वस्तूंची जेव्हा देवाणघेवाण होते, बरोबर आहे की नाही, आणि व्यापाराच्या निमित्ताने हे परभाषीय जेव्हा एकमेकांशी बोलतात, जेव्हा वस्तूंची जशी देवाणघेवाण होते, तशी शब्दांची सुद्धा देवाणघेवाण होते, आणि मग ते शब्द आपण परभाषेतले आपल्या मराठीत आलेले आहेत. जसे हिंदीमध्ये दाम, करोड, मिठाई, सडक, भाई. आता हे शब्द
ऐकल्याने तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुम्हाला आश्चर्यसुद्धा वाटलं असेल की मिठाई हा शब्द आपल्या मराठीतला नाही आहे, हा देशी शब्द नाही, आपला मूळचा मराठी नाही, तर हा कुठून आलेला आहे? हिंदीमध्ये तो वापरतात आणि आपण तो सर्रासपणे आपल्या मराठीमध्ये सुद्धा वापरतो. कानडी. तसेच इंग्रजीमध्ये तर आपण बहुतेक शब्द आपल्या नेहमीच्या एका वाक्यामध्ये 2 तरी शब्द आपले इंग्रजी हे असतातच. बघा बॅट. आता बॅटला मी तुम्हाला विचारलं मराठीमध्ये काय म्हणतात, तर लगेच तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही. पेन. आता पेन हा इंग्रजी शब्द आहे, शब्दार्थ आहे, पण या पेनला काय म्हणतात मराठीमध्ये? लेखणी. टेबल. आता टेबलला काय म्हणतात? मेज. बरोबर की नाही? तर अशा प्रकारचे अनेक इंग्रजी शब्द आपण आपल्या मराठीमध्ये वापरतो. तसेच पोर्तुगीजमधले सुद्धा आलेले आहेत शब्द, फारसीमध्ये आहेत, अरबीमध्ये आहेत, तेलुगू आणि गुजरातीमधले सुद्धा हे परभाषी शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. आता पुढचे पाहणार आहोत उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय? मूळ शब्दांच्या आधी. आता मूळ शब्द म्हणजे काय? आता ह्याच्यासाठी तुम्हाला बाजूच्या तक्त्यामध्ये बघायचं आहे. मला उपसर्ग अधिक मूळ शब्द. बघा मूळ शब्द कोणता आहे? विचार. आणि बरोबर त्या विचार या मूळ शब्दाच्या अगोदर आधी कोणता उपसर्ग लावला? मी सुउपसर्ग लावल्यामुळे कोणता उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे? सुविचार. म्हणजे सुविचार हा उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे. या उपसर्ग घटित शब्दामध्ये विचार हा मूळ शब्द आहे आणि हा सु हा काय लागलेला आहे? त्याला उपसर्ग लागलेला आहे. तसंच प्रगती, यथाशक्ती, गैरसमज, दुष्काळ हे सगळे उपसर्ग घटित शब्द आहेत, कारण या मूळ शब्दांच्या अगोदर यांना अनुक्रमे काय लागलेले आहे? प्रत्यय लागलेले आहे. जसं प्रगती या मूळ शब्द जो आहे गती आहे त्याच्या अगोदर प्र हा उपसर्ग लागलेला आहे. यथाशक्तीच्या अगोदर यथा हा उपसर्ग लावून मूळ शब्दाच्या शक्ती या मूळ शब्दाच्या अगोदर यथा हा उपसर्ग लावल्यामुळे यथाशक्ती हा उपसर्ग घटित शब्द तयार झाला आहे. गैरसमज. बरोबर ना? जसं आपण शाळेमध्ये बरोबर की नाही गैरहजर राहतो, तर त्याच्यात तो पण काय आहे? उपसर्ग घटित शब्द आहे. गैरहजर. हजर हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या अगोदर काय लावलेला आहे? उपसर्ग गैर. दुष्काळ. त्यातला काळ हा मूळ शब्द आहे आणि दु हा उपसर्ग आहे. आता पुढचं पाहणार आहोत प्रत्यय घटित शब्द. मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून. बघा मूळ शब्दांच्या नंतर. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटितमध्ये काय फरक आहे? उपसर्ग घटित शब्दामध्ये मूळ शब्दांच्या आधी बरोबर ना आधी काय लागतात? आधी अक्षर लागतात. तर प्रत्यय घटितमध्ये मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात. आता इथे पुन्हा तक्ता बघायचा आहे. मूळ शब्द बघा रस आहे, पण त्या रसच्या पुढे इक हा प्रत्यय लागला तर कोणता शब्द तयार झालेला आहे? रसिक. म्हणजे रसिक या शब्दामधला रस हा मूळ शब्द आहे, इक हा प्रत्यय आहे. बुद्धिमान, बुद्धिमान. दया, आळू, दयाळू, मायाळू, लाजाळू. बरोबर आहे की नाही? दुकानदार, इनामदार, बेजबाबदार. तर अशा प्रकारे हे शब्द काय? प्रत्यय घटित. याला अनुक्रमे दार हे काय लागलेलं आहे? प्रत्यय लागलेला आहे. माणुसकी. तर माणूस हा मूळ शब्द आहे आणि त्याच्यानंतर कोणता शब्द राहिला? की. फक्त की, सकी नाही. तुम्ही काय लिहिता परीक्षेला? माणू हा मूळ शब्द आणि सकी हा प्रत्यय लिहिता. तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. माणूस हा मूळ शब्द आहे आणि की हा त्याला काय लागला आहे? प्रत्यय लागलेला आहे. तर तुम्हाला एवढंच उदाहरण दिलेलं आहे. याचा अर्थ एवढेच उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द नाही आहेत. तर हे सगळे तुम्ही शब्द मी तुम्हाला नंतर हा संपूर्ण शब्दसंपत्ती हा भाग शिकवल्यानंतर तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे.
आता आपण काय बघितलं आतापर्यंत? तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि काय बघितलं आपण? प्रत्यय घटित शब्द. ही झाले शब्द सिद्धी. आता नवीन भाग आपण शिकणार आहोत. गटात न बसणारा शब्द. हे तर नेहमी तुम्हाला परीक्षेला येतं आणि तुम्ही ते चटकन ओळखता पण. आता तो ओळखावा कसा? मोगरा, आता हे उदाहरण दिले बघा. मोगरा, गुलाब, आंबा, चाफा, बकुळ. आता तुमच्या सहज लक्षात आलेलं आहे याच्यामध्ये या सगळ्या अनुक्रमे गटात त्यांच्या कोणता शब्द बसत नाही आहे तो वेगळा आहे. बघा, वरील गटामध्ये 4 फुलांची नावं आहेत अनुक्रमे दिलेले आणि आंबा हे फळ टाकलेलं आहे, फळ लिहिलेलं आहे. आंबा हे फळ आहे म्हणून आंबा हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. आता पुढचा शब्द बघा. धडे, खेडे, वेढे, वडे आणि वेडी. वरील गटात 4 शब्द काय आहेत? अनेक वचनी आहेत. हे तुमच्या सहजासहजी लक्षात येत नाही. एकदम सोपं असतं असंही नाही. तुम्हाला सगळंच काय दिसतं? हे खडे, बरं, धडे, खेडे, वेडे, सगळीकडे डे 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 आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता नाही आहे, हा प्रश्नच चुकीचा आहे, बरोबर आहे की नाही? तर नाही, विचार करा. वरील गटात 4 शब्द अनेक वचनी आहे आणि खेडे हा शब्द एकच शब्द काय आहे? एकवचनी आहे म्हणून तो गटात न बसणारा आहे. म्हणजे इथे सुद्धा तुमचं फसवणूक होऊ शकते आणि मग ओव्हर कॉन्फिडन्समुळे अगदी गटात न बसणारा शब्द हे काय सोपं आहे आणि अशा प्रकारे तुमचा ओव्हर कॉन्फिडन्समुळे 1 मार्क सहज निघून जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून कुठलाही प्रश्न असू देत, तो प्रश्न आधी काय करायचा? मनापासून तो वाचायचा, समजून घ्या आणि मगच सोडवा. आता पुढचं बघा. व, आणि, किंवा, आता, अथवा. आता इथे उत्तर आहे गटात न बसणारे शब्द, बरोबर ना? व, आणि, किंवा, आता, अथवा. आता हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे, बरोबर ना? आणि बाकी सर्व काय शब्द? उभयान्वयी अव्यय. आता ह्याच्या अगोदर तुम्ही उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय याचा अभ्यास केलेला आहे आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आता हे काय आहे? गटात न बसणारा हा शब्द आहे. आता पुढचं बघायचं जोड शब्द. आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये बोलताना, लिहिताना अनेक जोड शब्द वापरत असतो. ते जोड शब्द कधी कधी एकमेकांच्या विरुद्धार्थी असतात किंवा समानार्थी असतात किंवा त्या जोड शब्दाला दुसऱ्या शब्दाला काही अर्थच नसतो. उदाहरणार्थ बघा, अवती, भवती. आजकाल, आता आजच्या विरुद्धार्थी काय आहे? काल आहे. आटा, पिठा. आता ते आटा, पिठा म्हणजे काय? त्या पिठाला काय अर्थ आहे का? आड, दांड, आसपास, ओले, चिंब. जसं हिंदीमध्ये याला युग्म शब्द म्हणतात, बरोबर ना? हिंदीमध्ये ज्याला युग्म शब्द याला म्हणतात तसेच मराठीमध्ये ह्याला जोड शब्द म्हणतात. बघा, जोड शब्द उंचपुरा, उघडझाप, ऐसपेस, खरा खोटा, बरोबर, असे अनेक जोड शब्द आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरत असतो. पुढचा आहे, पुढचे शब्द तुम्हाला कोणते दिलेत बघा. पशु पक्षी दिलेले आहे. ध्वनिदर्शक शब्द. ध्वनिदर्शक म्हणजे प्रत्येक पशु आणि पक्ष्यांचं आवाजाचं तुम्हाला दिलेलं आहे. कबुतरांचं आपण काय म्हणतो? आवाजाला घुमणे, गुटरघुम. कावळ्याची काय असते? कावकाव. जसं चिमण्यांची चिवचिव, बरोबर ना? कोकिळ्याचा कुहुकू, कुत्र्याचे भुंकणे, बेडकाचे डरावणे. तर अशा प्रकारे हे सर्व तुम्हाला ध्वनिवर्धक शब्द पशुपक्ष्यांचे दिलेले आहेत. आता पुढचा आहे समूहदर्शक शब्द. समूहदर्शक म्हणजे काय? समूह जो असतो वस्तूंचा, बरोबर आहे की नाही, त्या वस्तूंच्या समूहाला आपण एका शब्दामध्ये त्याचा उल्लेख करतो. उदाहरणार्थ बघा, भरपूर मडकी असेल तर त्याला काय म्हणतात? लावलेली असतात कुंभाराकडे, तर त्याला म्हणतात उतरंड. गुरांचा काय म्हणतो आपण? कळप म्हणतो. मेंढ्यांचा कळप असतो, हत्तींचा कळप असतो, हरणांचा सुद्धा कळप असतो. तर अशा फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. द्राक्षांचा काय असतो? घड, गोस.
फळांचा घोस, मुलांचा घोळका, भाकऱ्यांची चवड, नाण्यांची चळत, यात्रेकरूंची जत्रा, साधूंचा जथा, माणसांचा काय असतो, जमाव असतो. करवंदांची काय असते, जाळी असते. करवंदाची जाळी असते म्हणजे मासे पकडायची जाळी, ती जाळी नव्हे, तर करवंदांची छोटी छोटी झाडं असतात, बरं ना. गावाला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, मे महिन्यामध्ये करवंदांची जी छोटी झाडं असतात, एक सर्वत्र करवंदांची एकत्र जी झाडं असतात त्याला काय म्हणतात, जाळी म्हणतात. किल्ल्यांचा, सर्व किल्ल्या एकत्र असल्या की त्याला काय म्हणतात, किल्ल्यांचा जुडगा. दुर्वांची जुडी, बघा जुडी वाहतो ना आपण देवाला, आणि मग दुर्वा, एक एक दुर्वा गोळा करून त्यांची काय बनवतो आपण, जुडी बनवतो. केसांचा काय म्हणतो आपण, झुपका, पुंचका. उतारांची झुंड, प्रवाशांची झुंबड, चोरांची काय असते, टोळी असते. नारळांचा ढीग असतो, फुलझाडांचा ताटवा, विमानांचा ताफा, उंटांचा, लमाणांचा तांडा, वेलींचा कुंज, गाई गुरांचे खिल्लार. विद्यार्थ्यांचा काय असतो, गट असतो. पुस्तकांचा, वह्यांचा काय असतो, गठ्ठा असतो. पालेभाजीची काय असते, जुडी असते, बरोबर ना. गवताची गंजी किंवा पेंढी, पोत्यांची थप्पी, पक्ष्यांचा थवा, सैनिकांची पथक, पलटण किंवा तुकडी, नोटांचे पुडके. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, समूहदर्शक शब्द. आता आणखी सुद्धा समूहदर्शक शब्द आहेत बघा. तारकांचा पुंज, ताऱ्यांचा पुंजका. केसांची काय असते, बट असते, बरोबर ना. बांबूंचे बेट असते. गवताचा भारा असतो. महिलांचं मंडळ असतं. लाकडाची, उसाची काय असते, मोळी असते. आंब्यांची झाडं असेल तर त्याला काय म्हणतात, भरपूर झाडं असतील तर त्याला काय म्हणतात, राई म्हणतात. धान्याची रास, मुंग्यांची रांग, बरोबर ना. केळ्यांचा घड किंवा लोंगर. वाद्यांचा, वाद्य म्हणजे सर्व वाद्य, तबला वगैरे जे असेल त्यांचा काय म्हणतो, रुंद म्हणतो. खेळाडूंचा काय असतो, संघ. उपकरणांचा संच, प्रश्नपत्रिकेचा संच, बरं ना, प्रश्नपत्रिकेचा संच असतो. पाठ्यपुस्तकांचा संच, वस्तूंचा संच. तर हे बघितले आपण ध्वनी समूहदर्शक शब्द. आता प्राणी आणि त्यांची घरे. आता सर्वांनाच माहिती आहे प्राणी कुठे राहतात ते, बरोबर ना. प्रत्येक प्राण्यांच्या घराला नावं आहेत. जसं उंदराचं बीळ आहे, कावळ्याचं घरटं, चिमणीचं घरटं, कोंबडीचं घरटं म्हणतो का आपण, कोंबडी घरट्यात राहते का, नाही. कोंबडीचं काय असतं, खुराडं असतं. कोळ्यांचे जाळे, गाईंचा गोठा, घोड्यांचा तबेला किंवा पागा. चिमणीचे घरटे, पोपटाची ढोली, ढोली म्हणजे झाडांच्या बुंध्यामध्ये, बरोबर ना, ते राहतात. पक्ष्यांचे घरटे, मधमाशांचं पोळं असतं. आपण माणसं कुठे राहतो, गुहेत राहतो का, बेळात राहतो का, नाही. तर माणसांचं काय असतं, घर असतं. मुंग्यांचे, सापांचे वारूळ असतं. वाघाची गुहा, सिंहाची गुहा, हत्तीचा हत्तीखाना, अंबारखाना. तुम्ही म्हणाल हत्ती तर जंगलात असतात, पण पूर्वीच्या काळी राजे जे होते त्यांच्या, बरोबर ना, त्यांच्याकडे काय असायचे, हत्ती असायचे. मग ते हत्ती एका ठिकाणी बांधले जायचे, ठेवले जायचे, त्याला काय म्हणायचे, हत्तीखाना, अंबारखाना. जसं आज आपण म्हणतो की गाई, बरोबर ना, गाईंचा गोठा असतो, बरोबर ना, म्हशींचा तबेला असतो. त्याचप्रमाणे राजांच्या काळामध्ये त्यांचे हत्ती असायचे. मग ते हत्ती त्यांचे एकत्र बांधले जायचे, एका ठिकाणी ठेवले जायचे, त्याला काय म्हणायचे, हत्तीखाना किंवा अंबारखाना. घुबडाची काय असते, ढोली असते. आता प्राणी व त्यांची पिल्ले. कुत्र्याचे पिल्लू, गाईचे काय म्हणतो आपण, वासरू, गाढवाचे शिंगरू आणि घोड्याचे सुद्धा शिंगरू. पक्ष्याचे पिल्लू, माणसाचं काय असतं, बाळ किंवा लेकरू. हां, तुम्ही पिल्लू म्हणता लाडाने, ती गोष्ट वेगळी, बरोबर आहे की नाही. हां, पण तरी पण माणसाचं काय असतं, बाळ असतं, लेकरू असतं, आईचं लेकरू असतं. हां, आई लाडाने आपल्या बाळाला पिल्लूसुद्धा म्हणतं. मांजराचं काय असतं, पिल्लू असतं. मेंढीचं कोकरू, म्हशीचे रेडकू, वाघाचा बच्चा, बछडा.
शेळीचं करडू, सिंहाचा छावा आणि हरणाचं काय असतं, पाडस किंवा शावक. तर अशा प्रकारे प्राणी आणि व त्यांची पिल्ले यांची आपण ओळख करून घेतली. आता एक खाली जरा वेगळा प्रकारचा हा भाग आहे. ज, च आणि ज यांचे भिन्न उच्चार. काही शब्द बघा, तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल, च चा उच्चार एकच च शब्द, म्हणजे पहिला शब्द बघा चमचा आणि दुसरा आहे चार. तर या दोन्ही शब्दामध्ये मी बघा अधोरेखित केले. चमच्याच्या खाली, चमचा या शब्दामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला च आलं आणि शेवटी चा आला आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये शब्दामध्ये चार या शब्दाच्या मध्ये चा आहे, काय आलं आहे बरोबर. चमचा वाजताना च चा उच्चार च होतो, चमचा. पण जेव्हा आपण चार म्हणतो, चार, बरोबर आहे की नाही, तेव्हा च चा य थोडासा होईना जोडला जातो. चाकू, चंदू, चाक, चील, चांदणी, चंद्र, बघा चंद्र म्हणतो बरोबर ना, चंद्र असं म्हणत नाही आपण. चादर, चष्मा, म्हणजे च हा शब्द एकच, पण तो वेगवेगळ्या शब्दामध्ये उच्चारताना त्याचा उच्चार मात्र वेगळ्या प्रकारे होतो. शब्द एकच पण उच्चार मात्र भिन्न असतात. तसं उदाहरण दिलं ज, वीज, बघा वीजमध्ये ज चा उच्चार जच झालेला आहे आणि इकडे त्या जास्त मध्ये जास्त जला य जोडला गेला आहे. नीज, नीज, ज म्हटलं जेवण. विजार, जर्मन, आजोबा, आजी, जोर, जास्त. थोडक्यात काय, च व ज यांचे भिन्न उच्चार. आता एका शब्दाचे भिन्न अर्थ, हाही प्रश्न आपल्याला परीक्षेला नेहमी येतो. अभंग, अभंग शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ मात्र दोन वेगवेगळे आहेत. अभंग म्हणजे न भंगलेला, आणि आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये काय येतो, काव्यरचनेचा म्हणजे कवितेचा एक प्रकार आहे अभंग. संतांचे आपण अभंग, संतांनी कविता लिहिलेल्या नाही म्हणतो आपण, तो काय म्हणतो आपण त्यांना, त्यांचे अभंग म्हणतो. अंतर, बघा आपण म्हणतो ना अंतर, अंतरावर उभे राहा, बरोबर. तर अंतर म्हणजे लांबी पण होतं. अंतर म्हणजे मन, आणि अंतर म्हणजे काय येतं, भेद. अंतर ठेवू नका. ऋण, ऋण म्हणजे कर्ज, इथे ऋण म्हणजे उपकार, आणि ऋण म्हणजे तुमच्या गणितामध्ये वजाबाकीचं चिन्ह. अंक, आता अंक म्हणजे काय, आकडा, संख्या, आणि अंक म्हणजे मांडी. अंबर, अंबर म्हणजे आकाश, आणि अंबर म्हणजे वस्त्र, कपडा असंही होतं. कळ, बरोबर ना, कळ म्हणजे भांडण्याचं कारण. आपण म्हणतो ह्याने कळ लावून दिली, बरोबर आहे की नाही. आणि कळ म्हणजे माझ्या पोटात कळ आली, बरोबर आहे की नाही, तेव्हा ती काय असतं, वेदना. आणि दुसरं आहे गुप्त किल्ली. राजे महाराजांच्या काळामध्ये अशी वेगळी किल्ली असायची, गुप्त किल्ली, बरोबर आहे की नाही, त्याला पण काय म्हणतात, कळ म्हणतात. कर, आता कर म्हणजे हात. सरकारी सारा, बरोबर आहे की नाही, आपण भरतो ना, टॅक्स भरतो, इंग्लिशमध्ये त्याला टॅक्स म्हणतात, बरोबर आहे की नाही, कर, सरकारी सारा. आणि किरण, कर म्हणजे किरण सुद्धा होतं. घाट, डोंगरावरील रस्ता, बरोबर ना, घाट मार्गाने जातो आपण, घाटातला रस्ता असतो, अगदी आडवा तेवढा वळणावळणाचा घाट रस्ता असतो. आणि दुसरं म्हणजे नदी किनारी असणाऱ्या ज्या पायऱ्या असतात त्यालाही घाट असं म्हणतात. जलद, जलद म्हणजे लवकर, आणि जलद म्हणजे ढग. जीवन, आयुष्य, पाण्याला सुद्धा काय म्हणतात, जीवन म्हणतात. तट, किनारा, कडा, आणि किल्ल्याची भिंत त्यालाही काय म्हणतात, तट म्हणतात. तीर म्हणजे काठ, आपण तीरावर बसल्या नदीच्या, आणि तीर म्हणजे बाण. दंड, दंड म्हणजे शिक्षा, आणि काठी सुद्धा होतो दंड म्हणजे, बरोबर आहे की नाही. आणि दंड म्हणजे बाहू. नाद, आवाज. छंद, आपण मला कुठला नाद लागलाय, बरोबर आहे की नाही, आणि नाद म्हणजे आवड सुद्धा आहे. नाव, नाव म्हणजे नाव,
म्हणजे नाम आपलं, बरोबर ना, जे आपल्या आईवडिलांनी ठेवलेलं आहे, वस्तूचं नाव, बरोबर ना, वस्तूचं नाव, बरोबर आहे की नाही. याला काय म्हणतात व्याकरणामध्ये, नाम असं म्हणतात. आणि नाव म्हणजे होळी. पय म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध. पक्ष, पक्ष म्हणजे पंख. आणि पंधरवडा पण होतो बरं ना, पितृपक्ष, बरोबर आहे की नाही. वादातील बाजू पक्ष, आपण म्हणतो ना कोणत्या पक्षाने आहेस तू, आणि राजकीय संघटना तुम्हाला माहिती आहे कोणत्या पक्षामध्ये, जसे आपल्या म्हणजे अनेक पक्ष आहेत राजकारणामध्ये. पात्र, पात्र म्हणजे भांडी. आणि नदीचा प्रवाह त्यालाही पात्र म्हणतात. तसेच पूर बघा, भाव, माया, मान, माळ, वर, वाणी, वाद, याच्यापेक्षाही सुद्धा अनेक शब्द आहेत. त्याला एका शब्दाला काय असतात, भिन्न अर्थ असू शकतात आहेत. आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आता हे तुमचं 5वी 6वीला झालेलं आहे, त्याच्यामुळे वाचून टाकण्याची गरज नाही, तरी ह्याचा आपण अभ्यास करायचा आहे. आता इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द. आता हे तुम्हाला नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण बघा हे शब्द वापरतो, पण त्याला प्रतिशब्द तुम्हाला माहितीच नाही मराठीमध्ये. आपण नेहमी म्हणतो आम्हाला हॉटेलमध्ये जायचं आहे, आम्ही हॉटेलमध्ये जेवून आलो आज, पण त्या हॉटेलला काय म्हणतात, उपाहारगृह. बघा तुम्ही वापरता का कधी उपाहारगृह? नाही. प्रिंटिंग, छपाई, कोर्स, अभ्यासक्रम, रेस्टॉरंट, उपाहारगृह, मॅनेजर, प्रबंधक, व्यवस्थापक, कुक, बरोबर ना, खानसामा, बल्लवाचार्य, कुक. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर, बरोबर आहे की नाही, तर कुक म्हणजे जेवण बनवणारे असतात हॉटेलमध्ये, बरोबर ना, बनवणारे म्हणते मी, तर त्याला काय म्हणतात, कुक म्हणतात. स्टाफ, नोकरवर्ग, मेंबर, सभासद, इंटरव्ह्यू, मुलाखत, ऑफिस, कार्यालय, कॅन्सर, कर्करोग, हॉस्पिटल, दवाखाना, चेक, धनादेश, ऑपरेशन, शस्त्रक्रिया, ॲडव्हान्स, आगाऊ रक्कम. आता हे इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द हे तुमच्या शिकवताना लक्षात आलं असेल. याचा उल्लेख आपण अगोदर केलेला आहे. कोणत्या शब्दामध्ये केलेला आहे, जेव्हा आपण शब्दसिद्धीमध्ये आपण परभाष्य शब्द शिकत होतो, त्या परभाष्य शब्दांमध्ये इंग्रजी शब्दसुद्धा आपण काय आहेत आपल्या व्यवहारामध्ये वापरतो. हे इंग्रजी शब्द काय आहेत, परभाषीय आहेत. आता सामान्य ज्ञान हे तर तुम्हाला अगदी लहानपणापासून पहिलीपासूनच तुम्हाला माहिती आहे, तरी पण हे पुन्हा शिकवणं मला गरजेचं वाटलं. सामान्य ज्ञान हे जनरल नॉलेज आहे. चव, गोड, आंबा, कडू, कारले, तिखट, मिरची, तुरट. आवळा बघा आंबट नसतो, तर आवळ्याची चव कशी असते, तुरट असते. आणि आंबट, आंबट बघा, लिंबू हा आंबट, लिंबाची चव ही आंबट असते. आवळा हा तुरट असतो. खारट काय असतं, मीठ असतं, मीठ हे आंबट नसतं. आपण म्हणतो ना भाजी खारट झाली आहे, आंबट झाली म्हणत नाही. आंबट झाली केव्हा म्हणू आपण, जेव्हा ती चिंचेचं पाणी जास्त झालं असेल, लिंबू जास्त पिळला गेला असेल, तेव्हा आपण काय म्हणतो, आंबट. म्हणजे या चवी तसं बघायला तर साध्या सोप्या नेहमीच्या आपल्या आहेत, तरी पण आपण बोलताना चुकतो. आंबा हा गोड असतो, कारल्याची चव कशी असते, कडू असते, मिरची कशी असते, तिखटच असते ती. आवळा तुरट, आंबट, लिंबू खारट, मीठ. आता रंगांच्या छटा. बघा पांढरा, पांढरा हा एकच रंग आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या छटा, छटा म्हणजे शेड्स असतात. बघा जेव्हा तुम्ही आईबरोबर ब्लाऊज पीस, जेव्हा ब्लाऊज पीस घालायला जाते, तेव्हा एकाच रंगाचे बघा तुम्हाला किती छटा आढळतात, तिथे लावलेले असतात, बरोबर आहे की नाही. एकच रंग लाल असतो, पण लाल रंगाच्या खूप तुम्हाला छटा दिसतात. बघा साधं बघा, लाल रंग घ्यायला गेला तर लाल भडक, लालसर, लालेलाल, लालिमा, तांबडा, तांबूस, तांबडा लाल, पिवळसर, पिवळा जर्द, पिवळा धमक. तर अशा रंगांचे छटा म्हणताना आपण हे शब्द वापरतो. राजा,
फुलांचा राजा गुलाब, बरोबर ना. फळांचा राजा आंबा, प्राण्यांचा राजा सिंह, पक्ष्यांचा राजा गरुड, ऋतूंचा राजा वसंत ऋतू. आणि राष्ट्रीय बघा, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, आपला राष्ट्रध्वज माहिती आहे आपल्याला तिरंगा, राष्ट्रीय गीत आपलं जनगण मन, राष्ट्रीय राष्ट्रीय गीत वंदे मातरम, हे सुद्धा आपलं राष्ट्रीय गीत आहे. राष्ट्रीय सण सुद्धा तुम्हाला माहिती आहेत, बरोबर नाही. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, बरोबर ना. हे काय आहेत आपले राष्ट्रीय सण आहेत. राष्ट्रपिता आपले महात्मा गांधी. तर अशा प्रकारे आपण शब्दसंपत्ती बघितलेली आहे. त्या शब्दसंपत्तीमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. पहिला बघितलं आपण शब्दसिद्धी, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषी शब्द, उपसर्ग घटित शब्द. त्याच्यानंतर आपण गटात न बसणारा शब्द कसा ओळखायचा, जोड शब्द बघितले. ध्वनी दर्शक शब्द म्हणजे पशुपक्ष्यांचे आवाजांना आपण काय शब्द वापरतो. समूहदर्शक शब्द बघितलेले आहेत. त्याचप्रमाणे प्राणी व त्यांची घरे, प्राणी व त्यांची पिल्ले, एका शब्दाचे भिन्न अर्थ, शब्द एकच पण त्यांचे अर्थ वेगवेगळे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द बघितले आणि जर एक सहज सामान्य ज्ञान म्हणून बघितलेलं आहे आत्ता शेवटी. रंगांचे छटा, राजा, राष्ट्रीय फळ फूल. तर अशा प्रकारे ही आपली शब्दसंपत्ती आहे. ही शब्दसंपत्ती आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. फक्त परीक्षेपुरती न ठेवता ही आपल्याला सामान्य ज्ञान, बरोबर ना. जेव्हा परीक्षा देतो आपण, पुढे जाऊन तुम्ही परीक्षा देणार आहात, बरोबर आहे की नाही. तर त्या MPSCच्या UPSCच्या परीक्षेला सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंपत्तीमध्ये प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शब्दसंपत्ती आधारित पुढील स्वाध्याय सोडवायचे आहेत. पहिला आहे गटात न बसणारा शब्द लिहा. नंतर आहे बघा, तत्सम शब्दापासून तयार झालेले तद्भव शब्द लिहा. योग्य पर्याय निवडा. शब्दकोडी सुद्धा तुम्हाला सोडवायला दिलेली आहेत. शब्दकोडी हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. तर अशा प्रकारे शब्दसंपत्ती आपण शिकलेलो आहोत आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला स्वाध्याय सुंदर अक्षरामध्ये सोडवायचा आहे. फक्त स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.